नमस्कार रसिकांनो, सर्वांना शुभ दिवस। विचित्र आहे पण सत्य आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात भरलेला खिसा माणसाला जग दाखवितो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो। बघा, ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही। विचित्र आहे पण सत्य आहे। आयुष्यात आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती। आयुष्यात चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात। फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही। मित्रमैत्रिणींनो, यावर नक्की विचार करा। चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार। जीवनात एक सुंदर पोशाख माणसाचं व्यक्तिमत्व बदलत असते आणि चांगला व्यवहार आयुष्य बदलत असतं। बघा, सत्य आहे, विश्वासातच विषाचा वास असतो। त्यामुळे ज्याच्यावर विश्वास कराल नेहमी विचारपूर्वक करा। जीवनात तोंडावर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते आणि आपल्या पाठीमागे केलेलं कौतुक तीच आपली खरी ओळख असते। प्रत्येकात गुण आणि दोष असतात, तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधतात हे महत्त्वाचं असतं। संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, आणि गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे। कटू सत्य आहे, जीवनात लोक जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मेलेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी कमालीची एकता दाखवतात। माणूस आयुष्यात आलेली वाईट वेळ विसरून जाऊ शकतो, पण वेळ आल्यावर वाईट वागणाऱ्या लोकांना तो कधीच विसरू शकत नाही। नेहमी मन निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक रहा। कोणी कितीही फसवलं, धोका दिला, बदलले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या आणि सत्याच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे असतात। माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात। मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे।
माणसाला आयुष्यात ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत. माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फूल हार वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असली, महाग असली, तरी ते आपल्या फायद्याचं असतं. चांगल्या माणसाचं सुद्धा अगदी नेमकं तसंच असतं. आयुष्यात चमकण्याची इच्छा असेल तर झिजण्याची तयारी ठेवावी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.